नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये भरभरून स्वागत आहे, ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी. तर आजच्या दिवसाची सुरुवात पाहू शकतायत. आज वटपौर्णिमा आहे, तर त्यामुळे आम्ही सकाळी उठल्यानंतर लवकरच उठलो होतो 5 वाजता. तर त्यानंतर आम्ही लवकर आवराआवरी केली की लहान मुली करून देत नाही आहेत आणि आम्हाला पुरणाचा स्वयंपाक करायचा होता. त्याच्यासाठी हे साड्या वगैरे काढून ठेवल्या. म्हटलं नंतर पटकन सर्व काही जे वटपौर्णिमेसाठी महिलांचा सर्वात आवडीचा सण आणि त्यामध्ये हे साड्या काढल्या होत्या. या वर्षीच्या काही शुभ साड्या होत्या, त्यामुळे आम्ही दोघींनी पिंक विथ येल्लो अशा मिक्स कलरच्या साड्या हे केल्या होत्या, घातल्या होत्या, कारण 5च कलर हे शुभ होते. तर अशा प्रकारे पुरण वगैरे शिजून घेतलं होतं. मुलींचा टिफिन वगैरे बनवून त्यांना दिला. त्यांना खिचडीच दिली आणि त्यानंतर मला हे करायचं होतं, आमटी वगैरे केली. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर 5 वर्षापासून बाहेर वडाला जात नाहीत. आम्ही घरीच वडाचं झाड आणलेलं आहे, कारण की कोरोनामध्ये बाहेर जात नव्हतं, तर त्याच्यासाठी तेव्हा आम्ही आणलेले. मग ते तसंच वाढत गेले, 5 वर्ष झाले. मग आम्ही घरीच करतो तेव्हापासून. म्हणून मग अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढली. आणि आजच पौर्णिमा पण होती. आम्ही सत्यनारायणाची पूजा करणार होतो आजच, म्हणजे दर पौर्णिमेला करतो, परंतु आज सकाळीच पटकन करावं म्हटलं, म्हणून मग ती पण तयारी चालू होती. त्याच्यासाठी गार्डनमध्ये वरती येऊन थोडे कर्दळी चौरंगाभोवती कर्दळीचे खांड लावावेत, म्हणून मग आहे आपल्याकडे लावलेली. सत्यनारायण पूजा असते त्याच्यासाठीच एवढे मोठा आम्ही म्हणजे कर्दळीचे झाड लावलेलं आहे. आणि आंब्याचे मुद्दामून त्यासाठी झाड आणलं होतं, की आंब्याचे पानं पण कधी कधी लागतात, त्यासाठी आंब्याचं झाड पण आम्ही घेऊन आलोत. अशा प्रकारे कर्दळीचे पानं तोडून आणले आम्ही. त्याच्यानंतर ते तोडल्यानंतर टेरेसवरच त्यांना स्वच्छ धुवून वगैरे हे करून हे खांड आपल्याला चौरंगाला बांधायचे आहे. अशा प्रकारे मग त्यानंतर आंब्याचं झाड तर परवा दिवशीच आपण आणलेलं आहे, आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. मग आंब्याचे होतं झाड, मग त्याचे पानं घेतले. खूप मस्त असे पानं होते. मग ते पानं पण घेतले पूजेसाठी. म्हटलं आहे सर्व काही, तर चला तुमच्याबरोबर शेअर करावं, म्हणून मग आंब्याचं झाड आणलेलं. आज तर नाही, पण उद्या ते कुंडीमध्ये लावण्याचा आमचा प्रयत्न आम्ही उद्या करणार आहोत, वेळ काढून. त्यानंतर तुळशीचे पानं पण घेतले आहेत प्रसादामध्ये वगैरे टाकण्यासाठी, आणि सत्यनारायण पूजेमध्ये हे लागतात, तुम्हाला पण माहिती आहे. मग आपले तुळशीचे पानं वगैरे घेतले. त्याच्यानंतर चौरंग वगैरे घेऊन स्वच्छ अशा प्रकारे केला. मग त्याला हे ढाळ बांधले कर्दळीचे वगैरे. अशा प्रकारे चारी बाजूला मस्त असे कर्दळीचे खांड बांधले. आणि कसं हे बांधल्यानंतर सर्व काही असल्यानंतर खूप मस्त असं वाटतं. त्याच्यानंतर त्याच्यावर पांढरा कापड अंथरला. सत्यनारायणच्या पूजेमध्ये व्हाईट कलरचाच कापड लागतो, तुम्हाला पण माहिती आहे, सांगण्याची गरज नाही आहे. दिवा प्रज्वलित केला. त्याच्यानंतर मग सत्यनारायण भगवानचा फोटो घेतला, तो स्वच्छ वगैरे करून त्याला हळदी कुंकू वगैरे लावून त्यांना स्थापित केलं. त्याच्यानंतर मग सर्व काही प्रोसिजर हळूहळू आपली चालू होती, मुलींना बघत बघत. मग त्यांना कुंकू वगैरे लावलं. त्याच्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे पूजेमध्ये कसं काय करतात, गहू वगैरे घेतले, त्याच्यावर कलश स्थापन केला. कलश स्थापन केल्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, नाणे आणि सुपारी अशा प्रकारे त्यामध्ये टाकलं. मग काही आंब्याचे आपण पानं आणलेले होते, मग नागवेलीच्या पानाच्या ऐवजी आम्ही आंब्याचीच पाने वापरतो, कारण याचं एक दिवशी मी तुम्हाला सांगेल का वापरतो वगैरे. आणि हे झाड आणण्याचं पण कारण काय आहे आंब्याचं, ते पण एक दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे. अशा प्रकारे आंब्याचे पानं वगैरे लावले. त्याच्यानंतर एका डिशमध्ये तांदूळ वगैरे घेऊन बालकृष्णाची मूर्ती स्थापन केली. आणि त्याच्यानंतर हे पाहू शकतात, अशा प्रकारे आजची सत्यनारायण पूजा होती.
जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून आम्हाला सपोर्ट करा. तर थँक्यू.